बुलेटिनची सुरुवात करूया मॅरेथॉनच्या बातमीने। बोचऱ्या थंडीमध्ये आज मुंबई नगरी 14व्या मॅरेथॉनसाठी एकत्रितपणे धावतीये। थोड्याच वेळापूर्वी मुख्य मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे। 42 किलोमीटरची ही मुख्य मॅरेथॉन सीएसटी पासून सुरू झालेली आहे आणि वांद्र्यापासून पुन्हा सीएसटीला या मॅरेथॉनचा शेवट होणार आहे। राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवलाय। यावेळी महादेव जानकर, शायना एनसी हे उपस्थित होते। दरम्यान हाफ मॅरेथॉन आणि हौशी धावपटूंची मॅरेथॉन संपलेली आहे। या मॅरेथॉनचे महिला आणि पुरुष गटातले विजेते जाहीर करण्यात आलेत। या मॅरेथॉनमध्ये देशविदेशातल्या धावपटूंनी सहभाग घेतलाय। यंदाही या शर्यतीला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद लाभलेला आहे। आणि हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटामध्ये जी लक्ष्मण यांनी बाजी मारलेली आहे, तर सचिन पाटील दुसऱ्या क्रमांकावरती आलेत आणि दीपक कुंभार यांनी तिसरं स्थान मिळवलेलं आहे। हाफ मॅरेथॉनच्या या विजेत्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। 21 किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉनचा निकाल हाती आलेला आहे आणि हाफ मॅरेथॉन मध्ये पहिला आलेला लक्ष्मणन आपल्या सोबत आहे। त्याच्यासोबत आपण बातचीत करूया। लक्ष्मणन, आप मुझे बताइए किस प्रकार की दौड़ रही है आज की आपकी? मैं हाफ मैराथन में 1 hour 4 minutes के लिए टारगेट रख के दौड़ा। मैंने इतना खास नहीं दौड़ा, टाइमिंग भी ब्रेक नहीं है ना, इसलिए अच्छा प्रैक्टिस किया। आर्मी में काम करा, आर्मी स्पोर्ट्स इंस्टीट्यूट में। लेकिन लक्ष्मणन, मुझे आप बताइए कितना समय लगा आपको 21 मीटर की जो दूरी थी तय करने के लिए? ये मेरा ये बेस्ट नहीं है, ये 1 hour 5 minutes 3 seconds में होगा। हमारे साथ सचिन पाटील है जो दूसरे आए इस मॅरेथॉन में। खूपच टफ फाईट होती, कारण भारताचा वेगवान धावपटू म्हणून समजला जाणारा लक्ष्मण हा यानं पार्टिसिपेट केलेला 21 किलोमीटरसाठी, त्यामुळे खूप टफ फाईट होती। तुला किती वेळ लागला साधारणतः? तू किती वेळेत ही हाफ मॅरेथॉन पूर्ण करायचं ठरवलं होतं? कशा प्रकारचा सराव होता आणि वेळ किती लागला? मला ॲक्च्युली 65 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची होती, पण अभी तो टाइम पता नहीं एग्जैक्ट कितना है, मे बी 66 मिनिट रहेगा। तर हे दोन धावपटू होते। आपल्यासोबत तिसरा जो आलेला आहे तो पण आहे। आपण किती वेळ ही रेस पूर्ण केली? मला वाटतं 1 तास 6 मिनिटं 10 सेकंड लागले आहेत। मला वाटतं गेल्यापेक्षा जास्त टाइम गेला। गेल्या 1 6 मध्ये पळवतो, फर्स्ट लागलो होतो। यावेळी थोडा प्रॅक्टिस नसल्यामुळे मी थर्डवर समाधान मानायला लागलोय। मी 109 टीए बटालियन इन्फंट्री बटालियन का कोल्हापूरचा जवान आहे। तर 2 जवान कोल्हापूरचे आणि 1 जवान या ठिकाणी जो आहे रेल्वेचा, तो एक पुण्याचा, अशा 3 जवानांनी खेळताना या ठिकाणी पहिले 3 पारितोषिक पटकावलेले आहे हाफ मॅरेथॉनचे। अजित शिवतरकर, अक्षय कुडकेलवार, एबीपी माझा, मुंबई। आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं सेलिब्रिटीजची मांदियाळी दिसतेय। नुकतीच या मुख्य मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे। दरम्यान खूप गर्दी या ठिकाणी झालेली आहे। ही सध्याची थेट दृश्य आपण पाहू शकतोय। मोठ्या मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे। यापूर्वी हाफ मॅरेथॉन सुद्धा पूर्ण झालेली होती आणि सेलिब्रिटींची मोठ्या प्रमाणात मांदियाळी या ठिकाणी दिसून येते। राजकारणी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी या ठिकाणी मुख्य मॅरेथॉनला झेंडा दाखवला। मुंबईचे महापौर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। महादेव जानकर, शायना एनसी अशी राजकीय मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होती आणि विविध वेशभूषा करून उत्साहाने मुंबईकरांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलेला आहे। आणि मुख्य मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे, मात्र तत्पूर्वी हाफ मॅरेथॉन पूर्ण झाली। महिलांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रातल्या धावपटूंनी बाजी मारलेली आहे। यामध्ये मोनिका अत्रे प्रथम क्रमांक तिने पटकावलेला आहे। या विजेत्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी। हाफ मॅरेथॉन मध्ये महाराष्ट्राचा झेंडा फडकलेला आहे। मोनिका अत्रे प्रथम आलेली आहे, तर मीनाक्षी पाटील ह्या दुसऱ्या आलेल्या आहेत। मोनिका, कसा होता आजचा अनुभव? आज मला आपल्या मुंबईत येऊन आणि आपल्या महाराष्ट्राच्या फर्स्ट आणि सेकंड आपणच आहेत, त्याच्यामुळे मला खूप त्याचा मान ठेवला आहे आम्ही, त्याच्यामुळे मला खूप आनंद होतोय आज इथे येऊन। आजचं क्लायमेट सुद्धा एवढं चांगलं होतं की त्या क्लायमेट बरोबर मी चांगलं करू शकली।
आणि ॲक्च्युली माझं टार्गेट इथे 42 किलोमीटर करण्याचं होतं, पण मला एवढा टाईम नाही मिळाला प्रॅक्टिससाठी. त्यामुळे मी दिल्लीला ज्या 26 फेब्रुवारीला दिल्ली मॅरेथॉन होणार आहे त्याच्यात मी 42 किलोमीटर करणार आहे आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वालिफायची तयारी करणार आहे. बरोबर. मीनाक्षी पाटील ह्या दुसऱ्या आलेल्या आहेत. मीनाक्षी पाटील या कोल्हापूरच्या आहेत आणि महाराष्ट्र पोलीस दलात आहेत. पहिली तुमची मुंबई मॅरेथॉन होती, कसा होता अनुभव? मी मुंबई मॅरेथॉन पळण्याचं खूप लहानपणापासून स्वप्न बघत होते. आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं आणि मी पहिला टॉप 3 मध्ये बसले, याचा मला खूप आनंद आहे. महाराष्ट्रातली मुंबई मॅरेथॉन ही सगळ्यात मोठी मॅरेथॉन आहे आणि त्यामध्ये फर्स्ट सेकंड आम्ही महाराष्ट्राच्या आलो, त्याचा पण मला अभिमान आहे. आपल्यासोबत हाफ मॅरेथॉन मध्ये तिसऱ्या आलेल्या यूपीच्या पुलिस दलातल्या अनुराधा सिंह देखील आपल्यासोबत आहेत. अनुराधा जी, क्या बताएंगे कैसा रहा आपका एक्सपीरियंस मुंबई मैराथन? ठीक था, अच्छा ही भाग गई. यहाँ का क्लाइमेट अच्छा था, रूट बहुत अच्छा था, फैसिलिटी बहुत अच्छी थी, इसलिए मैं अच्छा भागी. तर ह्या सर्व होत्या हाफ मॅरेथॉनच्या महिला गटातल्या विजेत्या. त्यामध्ये पहिल्या 2 क्रमांकावर आलेल्या आहेत त्या म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठमोळ्या मुलींनी आपला मराठी झेंडा आहे तो हाफ मॅरेथॉन मध्ये फडकवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन अजित शिवतरकर, वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. आणि या मॅरेथॉनमध्ये दिव्यांगांचाही नेहमीप्रमाणे मोठा सहभाग आहे. 7:35 दिव्यांगांच्या मॅरेथॉनला सुरुवात झाली. सीएसटी पासून सुरू झालेली ही मॅरेथॉन मेट्रो सिनेमा इथे संपणार आहे. 2.4 किलोमीटर इतकं अंतर या मॅरेथॉनसाठी ठेवण्यात आलंय. आणि ही थेट दृश्य आहेत या मॅरेथॉनची. मोठ्या संख्येनं दिव्यांग स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि ही थेट दृश्य आहेत मुख्य मॅरेथॉनची. मोठ्या संख्येनं मुंबईकरांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. मुंबईकरांप्रमाणे बाहेरच्या शहरातूनही खास या कॅलेंडर इव्हेंटसाठी अनेक नागरिक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. मॅरेथॉनच्या कॅलेंडरमध्ये मुंबई मॅरेथॉन ही रेस एक महत्त्वाची समजली जाते. एक वेगळी आयडेंटिटी आहे. यंदाचं 14वं वर्ष आहे आणि गुलाबी थंडीमध्ये धावण्याचा आनंद मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी लुटताना दिसत आहेत.